गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आठवीला आपलं सायन्स मध्ये चॅप्टर नंबर 2 सुरू आहे. ठीक आहे, हेल्थ अँड डिझीजेस. ठीक आहे, तर हेल्थ अँड डिझीज मध्ये आपलं चालू आहे नॉन इन्फेक्शियस डिझीजेस. नॉन इन्फेक्शियस डिझीजेस मध्ये आपला जो टॉपिक चालू आहे त्याचं नाव आहे हार्ट डिझीजेस. ठीक आहे, हार्ट डिझीजेस. तर हार्ट डिझीजेस मध्ये आपलं डेफिनेशन काय ही झाली हार्ट अटॅकची किंवा हार्ट डिझीजेसची. त्याच्यानंतर सिम्पटम्स काय आहे ते झालं. त्यानंतर कारणे रिझन्स काय आहे ते झालं आपलं. ठीक आहे, आता आपण न्यू हार्ट डिझीज मध्ये हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला बुक मध्ये हा चार्ट दिलेला आहे. ठीक आहे, याला आपण काय म्हणू शकतो फ्लो चार्ट दिलेला आहे. ठीक आहे, तर हा फ्लो चार्ट कशासाठी कोणता फ्लो चार्ट आहे? इट इज अ treatment of heart diseases. Treatment of heart diseases म्हणजे हार्ट डिझीजेस ला क्युअर करण्यासाठी. ठीक आहे, त्या किंवा इलाज करण्यासाठी आपण जे करणार आहोत त्याची टाइप्स दिलेले काय. ठीक आहे, हे टाइप्स आहे 1 2 3 4 5 6 असे 6 टाइपचे टाइप्स आहेत की आपण ज्याचा वापर करून आपण हार्ट डिझीजला कमी करू शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण जास्त डीप जाणार नाही कारण की ते डॉक्टरांचं काम आहे. आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला पण पूर्ण माहिती देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. ठीक आहे, पण तुम्ही हे ऐकून घ्या आणि लक्षात ठेवा तुमचं. तर मग आपण सुरू करू. पहिले आहे एंजिओप्लास्टी. ठीक आहे, नंबर 1 एंजिओप्लास्टी. तुम्ही हा नाव ऐकलं असेल एंजिओप्लास्टी. समजा एखाद्याला हार्ट डिझीज आहे, हार्ट अटॅक आला असेल तर ठीक आहे त्याच्यासाठी काय करतात एंजिओप्लास्टी. ठीक आहे, पहिली काय आपण एंजिओप्लास्टी करू शकतो. डॉक्टर काय करतात पहिले एंजिओप्लास्टी. एंजिओप्लास्टी मध्ये काय होतो? एंजिओप्लास्टी मध्ये काय होतो की समजा ही वेन आहे, वेन. ठीक आहे, वेन आहे आपण काय म्हणू वेसल. ठीक आहे, नस म्हणजे आपलं मराठीमध्ये काय म्हणतो नस म्हणू शकतात किंवा वेसल. ही काय हार्टची वेसल आहे. ठीक आहे, तर हार्ट अटॅक कशामुळे होतो की जेव्हा ही जी वेसल आहे ब्लॉक झाली. ठीक आहे, ब्लॉक झाली किंवा अजून थोडीफार ओपन आहे तरी समजा इथे ब्लॉक झालेली. ठीक आहे, इथे जागा कमी आहे म्हणून ब्लड जो आहे ब्लड सर्क्युलेशन साठी इथे थोडासा रिस्ट्रिक्शन आहे. लक्षात इथे थोडा डिफिकल्ट आहे म्हणजे ब्लड फ्लो होणार नाही, होणार किंवा कमी होणार. ठीक आहे, तर किंवा समजा अजून झालेली तर डॉक्टर काय करते एंजिओप्लास्टी मध्ये. एंजिओप्लास्टी मध्ये ही जी वेन्स आहे याला थोडं काय करता येते ओपन करण्यासाठी प्रयत्न करते. काय करता येते त्याला ओपन करते. लक्षात म्हणजे जर समजा दाबून गेली नस अशी दाबून गेली त्याला काय करते त्याला ओपन करायचं काम कोण करतोय कशामध्ये करतो आपण एंजिओप्लास्टी. म्हणजे ही जी वेसल आहे वेसलला जर आपण ओपन केलं तर ही प्रोसिजरला आपण काय म्हणतोय एंजिओप्लास्टी. लक्षात एंजिओप्लास्टी मध्ये हे झालं. त्याच्यानंतर दुसरं आपण बघू नंबर 2 इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हे बघू इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन. इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन. तर मग याच्यामध्ये काय होतं इथे यूज केलेलं आहे वर्ड स्टेन. स्टेन ही काय आहे स्टेन जे आहे स्टेन एक मेटल ट्यूब असतात. ठीक आहे, काय असते ती एक मेटल ट्यूब असते. ठीक आहे, मेटल ट्यूब त्याचा वापर काय करतो आपण इथे करतो. समजा जर हा ब्लॉकेज झालेला आहे. ठीक आहे, वेसल आहे आपली वेसल मध्ये समजा इथे ब्लॉकेज झालेले आहे. ठीक आहे, तर समजा काय करतात इथे मेटल ट्यूब टाकायची. काय टाकतात इथे मेटल ट्यूब आणि त्याला काय म्हणणार आहोत आपण स्टेन्स म्हणजे मेटल ट्यूब. लक्षात. तर याचा अर्थ असं समजून घ्या की समजा जर एखादा पाईप आहे आपल्या घरी पाईप चोकअप झाला म्हणजे ब्लॉक झालेला आहे त्यासाठी आपण काय करतो एखादा काहीतरी आपण घेऊन सलाई वगैरे त्याला
आपण साफ करतोय, हा लक्षात, की जे ब्लॉकेज ओपन करतो आपण, त्यासाठी काय करते ते, तसंच ही जी वेसल आहे, वेसलला ओपन करते इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन मध्ये, हा लक्षात. ही काय असती, मेटल ट्यूब, म्हणजे इथे काय करते, मेटल ट्यूब फिट करून देतात डॉक्टर, हा लक्षात. तर ही प्रोसिजर आपण काय म्हणणार आहोत, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन. ठीक आहे, इन्स्टॉलेशन याच्या दोघांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. इथे आपण काय यूज करतोय, मेटल ट्यूब, आणि इथे काय करतो, फक्त ओपन करण्यासाठी आपण ओपन करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये, इन्स्टॉलेशन ऑफ पेस मेकर. ठीक आहे, तिसरा पॉइंट आहे इन्स्टॉलेशन ऑफ पेस मेकर. आता हा जो आहे पेस मेकर काय आहे, हा जो पेस मेकर आहे, हा पेस मेकर एक इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे, सो आपला तिसरा पॉइंट आहे इन्स्टॉलेशन ऑफ पेस मेकर. ठीक आहे, इन्स्टॉलेशन ऑफ पेस मेकर. हा जो पेस मेकर आहे, पेस मेकर काय आहे, पेस मेकर हा काय इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्याची फिगर कशी असतात, या टाइपची फिगर असतात पेस मेकरची, हा लक्षात. तर पेस मेकर काय करते, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर सारखी एक इन्स्ट्रुमेंट आहे, असं समजायचं पेस मेकर. ठीक आहे, तर समजा काय आहे की पेस मेकर मध्ये काय, इन्स्टॉलेशन ऑफ पेस मेकर मध्ये काय होतो, की जर समजा हा आपला हार्ट आहे. ठीक आहे, हार्ट, ही काय आपली वेन्स. ठीक आहे, वेन गेलेली वेसल आहे. ठीक आहे, अशी. तर समजा इथे ब्लॉकेज झालेला आहे. ठीक आहे, ब्लॉकेज झालेला आहे. ठीक आहे, हार्ट अटॅक होऊ शकतो. तर इथे काय करते की ही जी लेफ्ट साइडला आहे, लेफ्ट साइड म्हणजे समजा ही आपली बॉडी आहे, लेफ्ट साइडला हार्ट आहे. ठीक आहे, इथे सेंटरला आहे, थोडासा लेफ्ट साइडला, जास्त नाही. आणि लेफ्ट साइडला म्हणजे आपला जो शोल्डर आहे, हा जो शोल्डर आहे, शोल्डरच्या थोडासा खाली त्याला इथे काय करते, पेस मेकर फिट करते डॉक्टर. हा काय पेस मेकर, हा पेस मेकर इथे फिट करतात डॉक्टर, हा लक्षात. आणि त्याच्यामुळे काय होतो की ब्लड सर्क्युलेशन मध्ये ती हेल्प करतो, ब्लड सर्क्युलेशन वाढतो, ब्लड सर्क्युलेशन, हा लक्षात. ब्लड सर्क्युलेशन साठी तो हा काय करतो, पेस मेकर ब्लड सर्क्युलेशन वाढतोय, हा लक्षात. याच्यामुळे काय होतो की ब्लड सर्क्युलेशन, ऑक्सिजन, ठीक आहे, आणि न्यूट्रिएंट्स इझिली हार्ट मध्ये जातो आणि बाहेर जातो, हा लक्षात. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन बरोबर झालं म्हणजे आपल्याला जो आजार आहे तो कमी होऊ शकतो, हार्ट डिसीजचा किंवा हार्ट अटॅक कमी होऊ शकतो, हा लक्षात. हे पण एक टेक्निक आहे इन्स्टॉलेशन ऑफ पेस मेकर. ठीक आहे, ही झाली 3 पॉइंट, 1 2 आणि मग 3. ठीक आहे, त्याच्यानंतर काय हे पण झाले नंबर 3, हा कोणता होता, नंबर 4. ठीक आहे, हा नंबर 4. अजून काय बाकी आपलं 1 2 3 4 झाले. दुसरा काय आहे, बायपास सर्जरी आणि ओपन हार्ट सर्जरी. ठीक आहे, आता बायपास सर्जरी काय आहे, तर आपण पहिले हे बघू, नंबर 5. ठीक आहे, आपण हे बघू नंबर 5, बायपास सर्जरी. तुम्ही ऐकलं असेल की एखाद्याचं ऑपरेशन झालेलं आहे, हार्टचं ऑपरेशन, तर तुम्ही ऐकलं असेल की यांचं बायपास ऑपरेशन झालेलं आहे. ठीक आहे, तर बायपास ऑपरेशन मध्ये काय होतं ते आपण आज बघू इथे, की बायपास ऑपरेशन मध्ये डॉक्टर काय करतात. ठीक आहे, नंबर 5, बायपास सर्जरी. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतात, बायपास सर्जरी करणे. बायपास सर्जरी मध्ये काय होतो की समजा हार्ट आहे आपलं. ठीक आहे, इथे काय वेसल्स आहेत. ठीक आहे, वेसल्स समजा इथे हा वेसल्स ब्लॉक झालेली आहे. ठीक आहे, आणि हा जो ब्लॉकेज आहे एकदम पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे. ठीक आहे, आता त्याला आपण पेस मेकर बसवू शकत नाही, आणि इन्स्टॉलेशन ऑफ पेस मेकर हा टेक्निकचा वापर करून आपण त्याला सॉल्व्ह करू शकत नाही. त्यानंतर स्टेन इन्स्टॉल केला तरी होऊ शकत नाही, एंजिओप्लास्टी मुळे पण होऊ शकत नाही. मग आपण त्याच्यानंतर काय करणार आहोत, बायपास सर्जरी. लक्षात, बायपास
करतो आपण की आपला जो आर्म्स आहे, आर्म्स किंवा जे लेग्स आहे, ठीक आहे, आर्म्स किंवा लेग्स, ठीक आहे, आणि अजून आहे चेस्ट, ठीक आहे, चेस्ट. हा जो जागा आहे आपली लेग्स, आर्म्स आणि चेस्ट याच्यामध्ये एक्स्ट्रा वेन्स राहतात, एक्स्ट्रा वेसल राहतात, ठीक आहे. काय म्हणतात ते डॉक्टर की तुम्ही ऐकलं असेल की आपल्या पायामध्ये जे वेसल आहे त्याच्या काढून हार्ट मध्ये टाकतात, असं तुम्ही ऐकलं असेल, पण हार्ट मध्ये नाही टाकतात. ते काय करतात, ती वेसल डॉक्टर काढतायत, बरोबर टेक्निक आहे त्यांच्याकडे, आणि ती नस काय करायचे किंवा ती वेसल बघ आता बायपास करायचे म्हणजे काय, इथे पूर्णपणे ब्लॉक झालेले आहे. आपण इथे ब्लड सर्क्युलेशन होणार आहे का, ब्लड सर्क्युलेशन नाही होणार आहे. ब्लड सर्क्युलेशन एकदम कमी होणार आहे. तर त्याच्यासाठी आपण बायपास करण्यासाठी काय करतोय की ही जी वेसल आपण लेग्स किंवा आर्म्स मधून जी ही वेन आपण काढलेली आहे, लक्षात, तर ही वेन कुठे आपण बसवतो, इथे. समजा इथे थोडासा डॉक्टर कट करतायत आणि इथे बसवतो, लक्षात, म्हणजे हा झाला बायपास. बायपास म्हणजे बाहेरून रक्त सर्क्युलेशन होणार आहे, ब्लड सर्क्युलेशन होणार आहे, लक्षात. म्हणजे ब्लड आला तर ब्लड काय होणार, बायपास होऊन आणि मग हार्ट मध्ये येणार, लक्षात. असं यालाच आपण काय म्हणतोय, बायपास सर्जरी, लक्षात. हे झालं बायपास सर्जरी. आता त्याच्यानंतर शेवटचा आपला पॉइंट आहे ओपन हार्ट सर्जरी, ठीक आहे. अजून एक बाकी तर ओपन हार्ट सर्जरी. ओपन हार्ट सर्जरी मध्ये काय होतो, नंबर 6 ओपन हार्ट सर्जरी, ठीक आहे. तर समजा आपण बायपास पण करू शकत नाही, मग काय करताय डॉक्टर, ओपन हार्ट सर्जरी म्हणजे हार्टला ओपन करतात, असं नाही, हार्टचं डायरेक्ट ऑपरेशन करतायत, लक्षात. म्हणजे हार्ट मध्ये इथे काय जी नस ब्लॉकेज आहे ती नस बायपास होऊ शकतात आणि ओपन हार्ट सर्जरी. समजा हार्ट मध्ये जर एखादा ब्लॉकेज झाला तर हार्टला ओपन करून मग त्याचं ऑपरेशन करतात, त्याला आपण काय म्हणणार आहोत, ओपन हार्ट सर्जरी. त्याच्यानंतर शेवटचा पॉइंट बाकी आपलं हार्ट ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, ठीक आहे. त्याच्यानंतर हार्ट ट्रान्सप्लांट. आता हा जो हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे काय की एखादा दुसऱ्या व्यक्तीचा जो हार्ट आहे, जे हृदय आहे, जो स्वस्थ हृदय आहे, त्याला काय करतात, ते ज्याला आजार आहे हार्ट डिसीजचा, ज्याचा हार्ट फेल झालेला आहे, तर काय करतात, त्याची जागावर दुसऱ्या व्यक्तीचा जो हार्ट आहे तो आपण बसवतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत, हार्ट ट्रान्सप्लांट. म्हणजे हार्ट डायरेक्ट चेंज करणार, लक्षात. एखाद्या पेशंटला जर हार्टची प्लान करायला, हार्ट एक्सचेंज करायचे असेल, एक्सचेंज नाही म्हणत आपण, की त्याला दुसरा हार्ट आपण बसवू शकतो, ठीक आहे. तर याला आपण काय म्हणणार आहोत, हार्ट ट्रान्सप्लांट. हे तो खूपच कॉस्टली आहे आणि काय असे कमी केसेस होतोय हार्ट ट्रान्सप्लांटचे, ठीक आहे. तर हे झालं आपलं हार्ट डिसीजचा पॉइंट कम्प्लीट, ठीक आहे. हार्ट डिसीज मध्ये डेफिनेशन, सिम्पटम्स काय आहे, आणि आज आपण बघितलं ट्रीटमेंट ऑफ हार्ट डिसीज, ठीक आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल हार्टच्या मार्फत, ठीक आहे. तर बघा इथे फ्लोचार्ट, फक्त बुक मध्ये फ्लोचार्ट दिले आणि ही जी प्रोसेस आहे, प्रोसिजर आहे, काय आहे ते मी तुम्हाला दाखवून दिलं, ठीक आहे. ओके, थँक्यू.